राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे येत्या काळात राज्यातील सगळ्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची दाट शक्यता आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांवर एकूण 35,000 कोटींची थकबाकी आहे। ही थकबाकी गेल्या वर्षभरातली आहे। एकूण 2,65,000 कोटींच्या घरातील कर्ज वाटपाच्या तुलनेमध्ये थकीत कर्जाची रक्कम जेमतेम 15% आहे। राज्याचे सकल घरगुती उत्पन्न म्हणजे जीएसडीपी 45 लाख कोटींच्या घरात आहे। त्या तुलनेमध्ये तर ही रक्कम अगदीच नगण्य आहे। त्यामुळे मनात आणल्यास कर्जमाफीची मागणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी मान्य होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आता कर्जमाफीची ही जी मागणी आहे ती सर्व स्तरातून केली जाते। या मागणीला जोर सुद्धा आलेला आहे, मात्र खरा प्रश्न आहे की ती मागणी कधीपर्यंत मान्य होणार, काय अंदाज वर्तवले जात आहेत? मुळात सरसकट कर्जमाफीची मागणी ही विरोधकांची आहे, पण राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी जी सार्वजनिक भूमिका काल मांडलेली आहे की राज्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये इतकं थेट कर्जमाफी सरसकट राज्य सरकार थेट घेईल याविषयी एक शंका व्यक्त केली जाते। पण राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिरिक्त पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी कोणत्या स्वरूपामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे, तिथे कोणत्या स्वरूपामध्ये साधारणतः एक आढावा घेतला जातोय आणि सगळ्या राज्याची आकडेवारी मागितली जाते। याच सगळ्या कालावधीच्या दरम्यान कदाचित असा एक अंदाज वर्तवला जातोय की नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी कदाचित राज्य सरकार या संदर्भात काही महत्वाची घोषणा करेल का। राज्यामध्ये एकतर शेतकऱ्यांवर आलेलं मोठं संकट आहे, त्यात निवडणुका आहेत, अर्थात या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला जाईल का, या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय होणं अपेक्षित आहे। पण राज्य सरकारच्या फक्त आर्थिक विषयांवर हा निगडीत नाही आहे। केंद्र सरकारकडनं जसं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अमित शहांना पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एनडीआरएफच्या अंतर्गत निधी मिळावा आणि जो शेतकऱ्यांसाठी एक असंख्य संकट मोठं आलेलं आहे ते दूर केलं जावं असं स्वरूपाची भूमिका आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या मदतीनेच राज्यामध्ये कर्जमाफी होईल असं एक म्हटलं जातं। कदाचित या संदर्भातल्या काही हालचाली पुढच्या काही दिवसात होतील, कारण की ज्या पद्धतीने मोठं नुकसान झालेलं आहे हे राज्यातल्या सरसकट कर्जमाफीचा विषय नाही आहे। ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांमध्ये अतिरिक्त अतिवृष्टी झालेली आहे अशाच ठिकाणी फक्त कर्जमाफी देण्याचा विचार होऊ शकतो, ज्यामध्ये मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, तसंच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातले सुद्धा काही जिल्हे येतील असं एक म्हटलं जातं। त्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। तुर्तास तरी राज्य सरकार थेट कर्जमाफी देईल का याविषयी शंका आहे, पण केंद्र सरकारच्या मदतीने काही महत्वाचे निर्णय आर्थिक स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या बाबतीत घेतले गेले, राज्याला एनडीआरएफ सारख्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देण्यात आले तर कदाचित या संदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडी घडतील। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।